मॉर्निंग फ्रेंड्स. आज खूप लवकर सकाळ झाली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 5. चहा ठेवते. आज आपण सगळे जाणार आहोत पुण्याला. त्यासाठी आज आपण लवकर उठलेलो आहोत. बाळा अजून झोपलेले आहेत दोन्ही पण. रात्रीच बॅग वगैरे पॅक करून घेतलेली आहे. आंघोळ करायची आणि निघायचे. तोपर्यंत आपला चहा होतो. हर्षू उठलाय. हर्षूची तयारी चालू आहे. बाळ पण उठलंय. सकाळ झाली आहे. उजेड व्हायला लागला आता. निघालो की भेटूयात पुन्हा. आता आमची तयारी झालेली आहे. आता आपण निघूयात. कामोठे बस स्टॉपवर पोहोचून आम्ही बसची वाट पाहत होतो. सकाळचं मस्त वातावरण होतं आणि खूप साऱ्या गावी जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या. आपली गाडी थोडी यायला वेळ होता. थोड्या वेळातच सगळे फॅमिली मेंबर्स आले. आम्ही सर्व मिळून जाणार होतो इथून. त्यामुळे मस्त हर्षू तर खूप खुश होता. हे माझ्या बहिणीचं बाळ आणि यश बाबांकडे थांबलाय. इतक्या दिवसांनी आम्ही सर्व एकत्र जाणार होतो म्हणून जास्तच खुश होतो आम्ही. आणि आमची गाडी आली आणि प्रवास सुरू झाला. हा मी मधला शॉट टाकलेला आहे गाडीचं नाव दाखवण्यासाठी. आम्ही बीडचे आहोत आणि आम्ही बीडची गाडी पकडली. आणि तसं आम्हाला पुण्यात नव्हतं जायचं. पुण्यापासून थोडंसं पुढे चंदननगर, त्यासाठी म्हणून आम्ही ही गाडी पकडली. आणि बघता बघता प्रवास सुरू झाला. मस्त सकाळचं वातावरण, थंड हवा आणि मस्त फास्ट अशी आपली गाडी. कोणाकोणाला एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करायला आवडतो नक्की कमेंट करून सांगा बरं का. पुणे 106 किलोमीटर बघा. आणि छान वाटत होतं एवढ्या दिवसांनी बाहेर जात होतो तर. मध्ये मध्ये आम्ही दोघंही बोलत होतो पण हवा इतकी होती की ते रेकॉर्डमध्ये सर्व हवेचाच आवाज जास्त येत होता म्हणून मी तो व्हॉइस बंदच करून टाकला. बाळ पण मस्त झोपलेलं पूर्ण प्रवासामध्ये, म्हणजे त्याने अजिबात मला त्रास दिलेला नाही. रस्त्यामध्ये काहीतरी आपण स्नॅक्स खाऊयात म्हणून घरामधूनच मी जॅम ब्रेड करून घेतलेले. हा मिसिंग लिंक आहे. इतकं सुंदर आहे ते, खूप छान. मिसिंग लिंकमुळे आपला प्रवास थोडा कमी वेळ लागतो प्रवास पूर्ण करायला. आणि बघायला खूप सुंदर आहे ते सर्वच. कोणी कोणी या मिसिंग लिंकचा वापर करून ह्या वेळेस प्रवास केलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. अर्धा तास तरी आपला प्रवास वाचतो. म्हणजे प्रवास करताना अर्धा तासाचा आपल्याला कमी वेळ लागतो. माझा हा नवीन चॅनल आहे तर तुम्ही चॅनलला प्लीज सपोर्ट करा. आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील आणखीन तुम्हाला, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. ऊन खूप झालेलं त्यामुळे मी जास्त काही पुढे शूट नाही केलं. काका आले गाडी घेऊन, मग आम्ही घरी आलो. थोडं सर्वांसोबत मस्त गप्पा मारल्या. आज आम्ही आमच्या ताईच्या घरी आलेलो आहोत पुण्याला. आज आमच्या ताईच्या लग्नाची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. त्यासाठी आम्ही इथे शुभेच्छा द्यायला आलेलो आहोत. थँक्यू. आमची ताई खूप सुगरण आहे. सर्व घरीच बनवते.
मसाले, लोणचं, पापड सर्व घरीच बनवते. आता हे घरच्या आंब्यांचं मस्त असं लोणचं बनवलेलं आहे, एकदम टेस्टी झालेलं. गोल्डननी मस्त छान भाकरी बनवल्या आणि मग आम्ही दुपारचं जेवण मस्त फस्त केलं. छान बेत होता दुपारचा. आणि मग आली आमची सोनू आणि माझी आजी, माझा भाऊ. आम्ही सगळे आलेलो आज या फंक्शनमध्ये. एक करून सर्व फॅमिली मेंबर ह्या फंक्शनसाठी आलेले. तर छान वाटत होतं सर्वांना एवढ्या दिवसांनी भेटायला. माझ्या मामाची मुलगी प्राजक्ता, तिला आम्ही लाडाने सोनू बोलतो. ती आता 3rd इयर नर्सिंगला आहे. आता ना इथे आपण टेरेसवरती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं नियोजन केलेलं आहे. थोडंसं ढगाळ वातावरण झालं आहे, पण तरी पण आहे ना हवा छान सुटली आहे. मग इथे आपण आता मस्त धुवून वगैरे घेतलं सगळ्यांनी मिळून. आता इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं डेकोरेशन वगैरे करूया. पुन्हा भेटू. चालू आहे का प्रज्ञा? नक्की ते केली तुला लावायचं चिपका ना मग, पण केली. दे ना तू बघ. सगळं मामा आता सगळी तयारी झाली आहे, सर्वांची तयारी झाली आहे. आता वरती केक कटिंगसाठी आपण जाऊया. बघा आमची नवरी किती छान दिसते. सर्व मित्रपरिवार, नातेवाईक सर्वांसोबत हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा प्रोग्राम छान पार पडला. आणि जिला मी ताई म्हणते ना, ती माझी मावशी काका आमचे खूप चांगले आहेत, प्रेमळ आहेत स्वभावाने. आणि सर्वांनाच एकदम आनंद झालेला इथे येऊन. आणि सर्वांनी मस्त प्रीतिभोजनाचा आस्वाद घेतला. पण बाळ रडत होते दोन्हीही, त्यामुळे मला केक कटिंगचं शॉट घेताच नाही आला. दुसऱ्या दिवशी यांना ऑफिस होतं म्हणून आम्हाला तिथे राहता आलं नाही. सर्वांनाच वाईट वाटत होतं, आम्हालाही वाईट वाटत होतं. पण काय करणार, ऑफिस म्हटल्यावर यावंच लागणार. आणि आमचा पुन्हा रिटर्न येण्याचा प्रवास सुरू झाला. अशी होती आमची 1 डे पिकनिक पुणे ट्रिप. तुम्हाला कसा वाटला आमचा सर्व हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला आणखीन कोणता व्हिडिओ बघायला आवडेल मला नक्की सांगा. थँक्यू.